की पचनशक्ती म्हणजे नेमकं काय असतं आणि हे सगळं जे आपण खातोय ते कसं पचलं जातं आणि त्याचं एंड प्रोडक्ट कसं होतं. हे न करणं म्हणजे संधारण. म्हणजे तुम्हाला भूक लागली तरी तुम्ही जेवत नाही, तहान लागली तरी पाणी पित नाही, मलमूत्र वेग आला तरी जात नाही. आणि हे खूप कॉमन आहे सध्या. खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं जातं पण शरीरशुद्धीकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणजे 3 प्रकारांनी आयुर्वेदात कारणं सांगितलेत. पहिल्या याच्यात आहार म्हणजे अन्न आणि पाणी, दुसऱ्या याच्यात विहार म्हणजे तुमचं झोप आणि जीवनशैली, आणि तिसऱ्या याच्यात विचार म्हणजे तुमचा मनाचा जो काही भाव आहे त्याच्यामुळे होणारा अग्नीवर परिणाम. तर या 3 कारणांमुळे अग्नी बिघडतो किंवा पचन बिघडतं. आता त्या कारणांवर बोलते पहिलं तर मला आहार या विषयावर बोलायला आवडेल की कसा असावा, ते बिघडू नये किंवा बिघडलं ते सुधारण्यासाठी. आहेत ते पाचक आहेत. जेव्हा खूप अपचन झालेलं आहे तेव्हा तुम्ही या मसाल्यांचा युक्तिपूर्वक वापर केला तर अपचन कमी व्हायला मदत होते. जे काही पचत नाही तुमच्या शरीरात त्याचं रूपांतर एकतर चरबीमध्ये होतं, त्यामुळे वजन वाढू शकतं, किंवा शुगरमध्ये होतं, शुगर वाढू शकते, किंवा स्किनवर ते दिसायला लागतं, पिंपल्स यायला लागतात, बेंड यायला लागतात, काहीतरी स्किन खराब व्हायला लागते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये जे काही पचलेलं नाही तो आमदोष दिसायला लागतो. बरेचदा वजन कमी करण्याच्या नावाखाली किंवा डाएटच्या नावाखाली आजकाल लोक खूप सॅलड्स खातात आणि दुसरीकडे काय करतात की तेल तूप अगदी बंद करून टाकतात. कारण आजकाल सगळ्यांनाच शुद्ध तूप मिळणं इतकं दुर्मिळ झालेलं आहे. एकतर दुधाची खात्री नाही आणि त्यामुळे तुपाची खात्री नाही. म्हणून मी सगळ्या पेशंट्सना माझा सल्ला देते की रोज तुम्ही 1 चमचा शुद्ध बदामाचं लाकडी घाण्यावर जे काढलेलं तेल आहे ते घेऊ शकता. त्यामुळे पोट स्निग्ध राहतं, वात कमी होतो आणि पचनाला सुद्धा फायदा होतो. रोज वर्षानुवर्ष अँटासिड्स घेणारे जे पेशंट्स आहेत त्यांच्या कॅल्शियम लेवल्स नक्की कमी येतात, त्यांना ऑस्टिओपोरोसिस होतं, हे 100%. तर हे 10 ml एरंडेल तेल सकाळी उपाशीपोटी घ्यायचं. 2 ते 3 जुलाब होतात, इतकं फ्रेश वाटतं त्यांनी, आणि नंतर दिवसभर लंघन करायचं. म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी, मुगाचं कढण किंवा मुगाचं सूप, लाह्या असा हलका आहार घ्यायचा. शरीराचं रिन्युएशन होतं, प्रत्येक सेल तुम्हाला थँक्यू म्हणेल, इतकं भारी वाटतं त्यांनी. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बोललो, तर आता आयुर्वेदानुसार याच्यावर उपचार काय काय असू शकतात. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जसं आपण मागच्या एपिसोडमध्येच बघितलं, आपण उदर्या ना सिरीजची सुरुवात केलेली आहे. उदर्या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण ऍसिडिटी कव्हर केली, ज्याला तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे. उदर्याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पोटाशी रिलेटेड विकार म्हणजे गॅसेस, कधी खूप छान वाटतं, कधी खूप कसंसं होतं, त्याच्यानंतर पोटफुगी आणि अपचन ह्या गोष्टी का घडतात, त्यांची काय कारणं, काय लक्षणं आहेत, हे सगळं जाणून घेणं डॉक्टर स्मिता बोरा मॅम यांच्याकडून. डॉक्टर स्मिता बोरा मॅम यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांचं शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधीमधून झालेलं आहे. त्याच्यानंतर जामनगर येथील प्रतिष्ठित अशा आयुर्वेदिक इन्स्टिट्यूटमधून गोल्ड मेडलिस्ट आहेत मॅडम. याचबरोबर 2022 मध्ये शास्त्रीय पद्धतीने आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत पोहोचावं, ग्रंथात आहे तसं ते जनसामान्यांपर्यंत पोहोचावं, यासाठी त्यांनी अरम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलची स्थापना केली. आणि बघता बघता हे चॅनल इतकं जनप्रचलित झालंय की जवळपास 3.5 लाख लोकांपर्यंत हे पोहोचलेलं आहे. या चॅनल मार्फत मॅडम आयुर्वेदानुसार जीवनशैली कशी असावी, घरातील कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपण कसा योग्य प्रमाणात वापर करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होण्यासाठी, हे सांगत असतात. तर चला आजही आपण मॅडमशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात ह्या सगळ्या गोष्टी. हो, त्याचबरोबर मॅडमचं शिरूर येथे पंचकर्म सेंटर आहे, जे ही निवासी पंचकर्म सेंटर आहे, जिथे शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्माचे उपचार केले जातात. आणि अपचन आणि गॅसेस म्हटल्यानंतर या गोष्टीचा तुम्हाला संदर्भ येईलच व्हिडिओमध्ये पुढे. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं गोळाबेज पॉडकास्टमध्ये. थँक्यू. आता जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की तुमचा अनुभव तर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि बऱ्यापैकी प्रेक्षक तुम्हाला ओळखतही असतील. जवळपास गेली 21 वर्ष तुम्ही आयुर्वेदाची प्रॅक्टिस करताय आणि प्रत्येकाला लाईफस्टाईल म्हणजे आयुष्य कसं सोप्या आणि सुकर मार्गाने आयुर्वेदिक पद्धतीने जगता येईल हे सांगताय. तर आजही आम्हाला तुमच्याकडून तेच जाणून घ्यायचंय की पचनशक्ती म्हणजे नेमकं काय असतं आणि हे सगळं जे आपण खातोय ते कसं पचलं जातं आणि त्याचं एंड प्रोडक्ट कसं होतं. धन्यवाद. मला या पॉडकास्टवर निमंत्रण दिल्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. आज एक छोटीशी भेट मी तुमच्यासाठी आणलेली आहे की आमची काही अरहम आयुर्वेदची प्रॉडक्ट्स आहेत आणि वेलनेस प्रॉडक्ट्स आहेत, आम्ही स्वतः तयार केलेली. तर याने तुमचं आरोग्य उत्तम राहावं अशा सदिच्छा. आणि आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. खूप महत्वाचा प्रश्न आहे की नेमकं पचन म्हणजे काय. कारण आयुर्वेदानुसार अग्नी हाच जीवनाचा आधार आहे. शांते अग्नौ म्रियते असं म्हटलंय. म्हणजे जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यू होतो. अग्नी म्हणजे शरीरातलं तेज किंवा ऊर्जा, त्याला आपण अग्नी म्हणतो.
आणि पचन फक्त एवढंच काम नाही अग्नीचं, तर ट्रान्सफॉर्मेशन हे अग्नीचं काम आहे. आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर प्रत्येक जो आहार घटक किंवा जे काही शरीरात जाते त्याचं रूपांतरण शरीर योग्य घटकांमध्ये करणं. जे शरीराला आवश्यक आहेत त्यांचं रूपांतर योग्य घटकांमध्ये करणं आणि जे अनावश्यक आहेत ते शरीराबाहेर टाकून देणं, हे अग्नीचं काम आहे. त्याला आपण रूपांतरण किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणू शकतो. आणि हे फक्त पचन संस्थेत नाही, तर शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये सतत चालू असणारी प्रोसेस आहे ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे अग्नीचे खूप प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत. आपल्याला एकच माहित असतो, पाचक अग्नी, जो अन्नाचं पचन करतो. पण त्याशिवाय प्रत्येक शरीर घटकाचा वेगवेगळा अग्नी आयुर्वेदामध्ये सांगितलाय. आणि प्रत्येक पेशीच्या ठिकाणी अग्नी असतो असं सुद्धा आयुर्वेदात सांगितलंय. आणि जेव्हा या अग्नीमध्ये बिघाड होतो, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये बिघाड होतो, तेव्हा उत्पन्न होतात मग तुम्ही जे म्हटलात आता अपचन किंवा आम्लपित्त, पोटफुगी असे विकार. आणि जनरली पेशंट त्याला एकाच कॅटेगरीत ठेवतात की मला अपचन होते. नेमकं काय होते त्यांना कळत नसतं, अपचन होते. आता जसं तुम्ही अग्नी अग्नी म्हणालात, आता मला तिथे पण थोडासा डाऊट येतोय की अग्नी म्हणजे नेमकं काय असतं, किंवा त्यालाही अजून तुम्ही जर थोडा सोप्या भाषेत सांगू शकलात एक्झॅक्टली अग्नी म्हणजे काय. कारण आपण बऱ्याच ऐकतो की जठर माहिती असतं, म्हणजे लोकांना पचन म्हटलं की जठर आणि स्मॉल इंटेस्टाईन, बिग इंटेस्टाईन एवढंच माहिती असतं. मग अग्नी हे नेमकं काय आहे? अग्नी ही कन्सेप्ट आहे. अग्नी हा दाखवता येणार नाही, ही कन्सेप्ट आहे जी ट्रान्सफॉर्मेशन पॉवर आहे शरीरातली. जे काही तुम्ही अन्न घटक घेताय त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी जी पॉवर आहे त्याला आपण अग्नी म्हणतो. मग जठरात असतो तो जठर अग्नी, आणि शरीराच्या इतर ठिकाणी असतात ते धातू अग्नी. जसं रसधातू निर्माण करणारा एक अग्नी आहे, रक्तधातू निर्माण करणारा, हे कन्सेप्ट आहेत. या हे तुम्हाला असं दाखवता येणार नाही, फिजिओलॉजिकल कन्सेप्ट आहे अग्नी म्हणजे. पण आता जसं आपण बोललो की पचनशक्ती म्हणजे एकाच कॅटेगरीत आपण घेतो, पण मला जाणून घ्यायला आवडेल मग पचनशक्ती बिघडण्याची काही प्रमुख लक्षणं असू शकतात किंवा काही प्रमुख कारण असू शकतात? आधी आपण कारणांवर बोलूया. खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आजकाल अपचन होणं ही खूप कॉमन तक्रार आहे. नेहमी पोट बिघडलेलं राहतं, काहीतरी अस्वस्थपणा असतो, किंवा जसं ऋषीदादा म्हणाला की ढेकर येत असतात. कळत नाही, काहीतरी बिघडलेलं असतं आणि त्याला अपचन असं नाव दिलं जातं. त्याची कारणं आयुर्वेदात सांगितलेली आहेत महत्वाची. अत्यंबुपानात विषमाशनाच्च, संधारणात स्वप्न विपर्ययाच्च. नीट व्यवस्थित ऐका, आपण या सगळ्या कारणांचा पुन्हा एकदा विचार करणार आहोत. अत्यंबुपानात विषमाशनाच्च, संधारणात स्वप्न विपर्ययाच्च, ईर्ष्या भय क्रोध परिप्लुतेन, लुब्धेन शुभ दैन्य निपीडितेन, अशी कारणं सांगितलेली आहेत ज्यामुळे अग्नी दूषित होतो किंवा बिघडतो. ही प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द खूप महत्वाचा आहे. संस्कृत भाषाच खूप सुंदर भाषा आहे, कारण खूप कमी शब्दात यामध्ये खूप आशय सांगितलेला असतो. तर पहिलं कारण सांगितलं अत्यंबुपानात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अत्यंबुपान म्हणजे काय, तर अति म्हणजे जास्त, अंबू म्हणजे पाणी. खूप जास्त प्रमाणात पाणी पिलं जातं तेव्हा अग्नी बिघडतो, हे सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण आहे. आणि बरेचदा तुम्ही सोशल मीडियावर ऐकत असता, भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या. म्हणजे लोकांना कळतच नाही भरपूर याची डेफिनेशन किती आहे. सकाळी उठलं की पाणी प्या, जेवणाआधी पाणी प्या, जेवणानंतर प्या, आणि सारखं पाणी पित राहा. त्यासाठी अलार्म लावा, कुठले ऍप्स डाउनलोड करा, पण पाणी प्या. आणि विचार केला जात नाही की आपलं काम कसं आहे. आता समजा तू दिवसभर एसी मध्ये काम करतोयस, इंडोर आहे, फार हालचाली नाही आहेत, मग पाणी लागणार आहे का एवढं? म्हणजे हा विचार करून घ्यायला पाहिजे की आपली प्रवृत्ती कोणती आहे, आपली जीवनशैली कशी आहे, आपलं काम कुठल्या स्वरूपाचं आहे, आणि ऋतू कुठला आहे. जसं आता थंडी आहे तर खूप पाणी लागत नाही. म्हणून जेव्हा स्वतःच्या अग्नीचा विचार न करता, स्वतःच्या शरीराचा विचार अभ्यास न करता खूप जास्त पाणी पिलं जातं तेव्हा अग्नी दूषित होतो. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण आहे विषम आसनाचं. आसन म्हणजे काय, तर खाणं. विषम आसन म्हणजे वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या गोष्टी खाणं, त्याला काहीही नियम नसणं, म्हणजे डिसिप्लिन नाही. आलं मनात की खाल्लं, आलं मनात की उपाशी राहिलं, म्हणजे भूक लागलेली असताना न खाणं, आणि भूक लागून गेली तरी किंवा पुन्हा पुन्हा खात राहणं भूक नसताना सुद्धा. ही महत्वाची कारण आहेत. त्याला म्हटलंय विषम आसन. म्हणजे एक झालं पाणी, दुसरं झालं आहार. तिसरं कारण आहे संधारण. संधारण म्हणजे काय, धारण करणे. कुठल्या गोष्टींचं धारण करायचं, तर ज्या गोष्टी शरीराबाहेर टाकून द्यायला पाहिजेत नैसर्गिकपणे, त्याला आयुर्वेदात म्हटलंय वेग. त्याला वेग असं नाव आहे. म्हणजे ते 13 वेग आहेत जे शरीराबाहेर टाकून दिले पाहिजेत. अशा संवेदना आहेत, जसं मल, मूत्र, तृष्णा, क्षुधा, अशा वेग आहेत. म्हणजे शरीराच्या नैसर्गिक संवेदना आहेत. जसं भूक लागली की खाल्लं पाहिजे, तहान लागली की पाणी पिलं पाहिजे. मलमूत्र प्रवृत्तीची संवेदना आल्यानंतर त्याला वेळ न देता, वेळ न घालवता लगेच अटेंड केलं पाहिजे. हे न करणं म्हणजे संधारण. म्हणजे तुम्हाला भूक लागली तरी तुम्ही जेवत नाही, तहान लागली तरी पाणी पित नाही,
मलमूत्र वेग आला तरी जात नाही. आणि हे खूप कॉमन आहे सध्या. Correct. खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं जातं पण शरीरशुद्धीकडे लक्ष दिलं जात नाही. कारण दिवसभर लोक बिझी असतात, काही ना काही काम असतं, काही असू दे, पण मलमूत्र संवेदनांकडे केलेलं दुर्लक्ष हे अग्नीसाठी घातक आहे. हा झाला तिसरा पॉइंट. चौथा पॉइंट आहे स्वप्न विपर्ययाचं. स्वप्न म्हणजे झोप, विपर्यय म्हणजे त्याचं चुकीचं प्रमाण किंवा चुकीची वेळ. तर आता ही पण सगळ्यांच्या जीवनशैलीत कॉमन आहे. उशिरा झोपणं, उशिरा उठणं ही आजकाल स्टाईल आहे. त्याला काय म्हणतात, कूल असं वाटतं की आम्ही रात्री 12-1ला झोपतो, सकाळी 8ला उठतो. ही आमची लाईफस्टाईल आहे आणि त्याला बरीच कारणं दिली जातात. कारणं कुठलीही असू दे, पण या 4 गोष्टींमुळे पचन बिघडतं हे नक्की. आणि पुढच्या ओळीत सांगितलेले ते मानसिक भाव आहेत: ईर्ष्या, भय, क्रोध, शोक आणि दैन्य. म्हणजे नेहमी उदास असेल माणूस, नेहमी चिंताग्रस्त असेल, अँझायटी असेल, टेन्शन असेल, खूप राग आला असेल, अशा वेळी सुद्धा अग्नी दूषित होतो. म्हणजे 3 प्रकारांनी आयुर्वेदात कारणं सांगितलेत. पहिल्या याच्यात आहार म्हणजे अन्न आणि पाणी, दुसऱ्या याच्यात विहार म्हणजे तुमचं झोप आणि जीवनशैली, आणि तिसऱ्या याच्यात विचार म्हणजे तुमचा मनाचा जो काही भाव आहे त्याच्यामुळे होणारा अग्नीवर परिणाम. तर या 3 कारणांमुळे अग्नी बिघडतो किंवा पचन बिघडतं. ही झाली कारण. आता त्या कारणांवर बोलताना पहिलं तर मला आहार या विषयावर बोलायला आवडेल की कसा असावा, ते बिघडू नये किंवा बिघडलं ते सुधारण्यासाठी. सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा आपण पाहूया. आहारामध्ये 2 गोष्टी येतात, आहार आणि पाणी. आपण पाण्याचं जसं सांगितलं की अत्यंबू पान करू नये. जेव्हा तहान लागेल तेव्हा थोडं थोडं पाणी पिणं, आणि जेव्हा अपचन असेल तेव्हा गरम करून गार केलेलं पाणी पिणं, हा नियम झाला. आणि दुसरा मुद्दा आहे आहार म्हणजे जे काही अन्न आपण खातोय. तर काय काय टाळायचं ते आपण बघितलं. म्हणजे विषमाशन नको आहे, भूक लागल्यानंतरच जेवायचं आहे. पचनासाठी मदत करणारे काही पदार्थ भारतीय भोजन संस्कृतीनेच आपल्या दैनंदिनीत ऍड केलेले आहेत. जसं मसाले आहेत, सगळे आलं आहे, लसूण आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, मिरी आहे, हळद आहे, जिरं आहे. हे सगळे काय आहेत तर पाचक औषध आहेत. ती खूप कमी प्रमाणात आपण घेतो बघा. म्हणजे आपला आहार किती असतो, समजा ताट भरून आपलं जेवण असलं तर त्यात मसाल्यांचं प्रमाण असतं 1 चमचा. म्हणजे ते औषधच आहे आणि ते तुमच्या जेवणात भारतीय संस्कृतीने ऍडच केलेलं आहे, आयुर्वेदाने ऍडच केलेलं आहे. त्याचा कमी प्रमाणात सुद्धा तुम्हाला खूप छान फायदा होतो. मग हे जे सगळे मसाले आहेत ते पाचक आहेत. जेव्हा खूप अपचन झालेलं आहे तेव्हा तुम्ही या मसाल्यांचा युक्तिपूर्वक वापर केला तर अपचन कमी व्हायला मदत होते. फक्त त्याचं सायन्स माहित पाहिजे. म्हणजे आता सकाळी उठल्यानंतर जर अपचन असेल तर तुम्ही 1 चमचा जिरं घालून उकळलेलं पाणी पिऊ शकता, म्हणजे जिऱ्याचा काढा घेऊ शकता. बऱ्याच जणांची दिवसाची सुरुवात कशाने होते, चहा किंवा कॉफी. आणि ती सवय इतकी लागलेली असते की चहा कॉफी शिवाय दिवस सुरू होत नाही. दिवसभरात 2-3 कप चहा पिल्याशिवाय मेंदू काम करत नाही, अशी सवय लागलेली असते. तर याच्याऐवजी तुम्ही जर अपचन झालेलं असेल तर जिऱ्याचा काढा घेणं, बडीशोपचा काढा, किंवा खूप उन्हाळा आहे, पित्त आहे तुम्हाला, तर मग धण्याचा काढा घेऊ शकता, सुंठीचा काढा घेऊ शकता. खूप सुंदर पाचक औषध आहे सुंठ. म्हणजे सुंठ, मिरी आणि पिंपळी ही 3 औषधं तुमच्या घरात हवीतच. यांना त्रिकटू असं म्हटलंय आयुर्वेदामध्ये. कटू म्हणजे आयुर्वेदानुसार तिखट चवीचे हे 3 पदार्थ आहेत. सुंठ, मिरी हे 2 गोष्टी तुम्हाला माहित आहेत, आणि पिंपळी म्हणजे लेंडी पिंपळी असते. या तिन्हीचं एकत्र चूर्ण करून ठेवून द्यायचं. जसं तुमच्या घरात टेबलवर एखादं मीठ किंवा काही ठेवता तुम्ही, सॉल्ट, पिपर, असं हॉटेल्समध्ये असतात बघा, सॉल्ट आणि पिपर असतं, ते त्यासाठीच आहे. खरं म्हणजे मीठ वरनं घेऊ नये, पण मिरी मात्र वरनं घेतली तर ती पचायला मदत करते. असं तुम्ही जेवणामध्ये सुंठ, मिरी आणि पिंपळीचं चूर्ण टेबलवर ठेवू शकता, आणि जे जड पदार्थ आहेत त्याच्यामध्ये हे थोडंसं स्प्रिंकल करू शकता. त्यांनी पचनाला खूप चांगला फायदा होतो. तर सकाळचं मी एक सांगितलं तुम्हाला, जिऱ्याचा, ओव्याचा, बडीशोपचा तुम्ही काढा घेऊन दिवसाची सुरुवात करू शकता, तर पचनाला मदत होईल. दुसरं, जेवताना या गोष्टींचा वापर करू शकता, जे मसाले आहेत, आणि विशेषतः सुंठ, मिरी, पिंपळी. जेवणानंतर काय करायचं, जेवण खूप जड झालेलं असेल तर हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्ही काय करता, आईस्क्रीम खातो किंवा पाण्यात असं आईस्क्रीम खाता. मला अपेक्षित होतं की जेवणानंतर लिंबू पाणी घेतो आपण. बरेच जण असतात ना हॉटेलमध्ये गेल्यानंतर लिंबू पाणी घेतात. ही चुकीची पद्धत आहे. जेवणानंतर डेझर्ट खाणं अगदी चूक आहे. कारण जे जड पदार्थ आहेत ते जेवणाच्या आधी खाल्ले पाहिजेत, आणि जेवणाचा शेवट आहे तो पाचक पदार्थांनी केला पाहिजे. हे सायन्स आहे. तर जेवणानंतर एकतर विडा खाल्ला पाहिजे, त्यांनी पचनाला मदत होते. जे पिष्टमय पदार्थ आहेत ते पचायला, विघटन व्हायला मदत होते तांबूल किंवा विड्याच्या पानानं. आणि दुसरा पदार्थ आहे लिंबू.
तुम्ही ऍड मध्ये पाहिलं असेल ना, सो निंबुओं की शक्ती, कसा चिकटपणा कसा काढते भांड्याचा. हा, कितीही तेलकट भांडं असू दे, त्या निंबूच्या साबणनी कसं चकचकीत होतं. तसा लिंबूचा गुण आहे सफाई करणं, क्लिन्झिंग. त्यामुळे खूप जड जेवण झालं असेल, तुम्हाला अपचन असेल, तर जेवणानंतर 1 ग्लास कोमट पाण्यात तुम्ही लिंबूचा रस घेऊ शकता. म्हणजे अशा वेगवेगळ्या युक्तींनी तुम्ही पचनासाठी मदत करू शकता, ज्यामुळे अग्नीवर खूप लोड येणार नाही. अग्नी मंद आहे, भूक लागत नाही, आणि त्यात तुम्ही जर असं खाणं चालूच आहे, तर त्याला पचन करण्यासाठी मी आता या 2-3 युक्त्या सांगितल्या, त्या वापरायच्या. आणि रात्री झोपताना एक आणखी, रात्री झोपताना तुम्ही त्रिफळाचा काढा घेऊ शकता. त्रिफळा हे पण खूप प्रसिद्ध औषध आहे, प्रत्येक घरात असायलाच हवं असं औषध आहे. त्यात 3 गोष्टी आहेत, आवळा, हिरडा आणि बेहडा. याचं चूर्ण जे आहे ते तुम्ही 1 कप कोमट पाण्यात किंवा गरम पाण्यात उकळून घेऊ शकता रात्री झोपताना. या 4 गोष्टी केल्या तर पचनात बरीच सुधारणा होईल आणि तुमचं अग्नीचं रक्षण होईल. आयुर्वेदामध्ये सांगितलंय की अग्नीचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं मूलभूत कर्तव्य आहे. अग्नी म्हणजे आपल्या शरीरातली जी काही पॉवर आहे तिचं रक्षण करायला पाहिजे. आणि वैद्याला सुद्धा काय चिकित्सक असं म्हटलंय. काय म्हणजे सुद्धा अग्नी. म्हणजे डॉक्टर कोण, तर जो अग्नीची चिकित्सा करतो, जो या कन्सेप्टची रक्षा करतो, त्याला म्हटलंय डॉक्टर किंवा वैद्य. त्याच्यामुळे ही ट्रान्सफॉर्मिंग पॉवर सतत सुरक्षित ठेवणं, त्याच्याकडे लक्ष देणं, अवेअरनेस असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि या अवेअरनेसमधनं जर आहार घेतला, की मला काय पचतंय, काय नाही, काय सूट होतंय, काय नाही, माझ्या शरीराला कधी गरज आहे, हे सगळं विचार करून आहार घेतला तर तो आहार तुमचा अगदी नक्की पचवणार. आता तुम्ही इतकं सुंदर सांगितलं ना, ऐकतच राहावं असं वाटतंय. पण आता त्याच्यात एक गोष्ट पण मला विचारायची आहे. आहारामध्ये ते येतं, 2 गोष्टी येतात. एक तर घरच्या बघायला गेलं तर शिळं अन्न खाल्लं जातं, त्याबद्दलही मला तुम्हाला विचारायचं की कसं खावं किंवा कितपत खावं की खाऊ नये, काय असावं त्याचं. आणि दुसरं येतं, जे लोक बाहेर राहतात ते बोलतात आम्हाला सोडा किंवा फ्रोझन फूड जास्त प्रमाणात खावं लागतं. मग अशा लोकांनी कशी काळजी घेतली पाहिजे आहार जपताना? हे आता 2 गोष्टी ना, शिळं आहार. शिळ्या आहारामध्ये पण ही खूप वाईट कन्सेप्ट आहे. तुम्हाला बरेचदा गरम करून जे अन्न दिलं जातं ते पण कदाचित शिळं असू शकतं. बेकरी फूड आहे, हॉटेलमधलं जेवण आहे, हे बरेचदा 99% वेळा शिळं असतं. आपण घरची शिळी पोळी सुद्धा खाऊ नये असं म्हणतो, आणि बाहेर मात्र कितीतरी दिवसांचं फ्रोझन फूड पुन्हा गरम करून सर्व केलं जातं, आणि त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो हे 100%. कारण काही असू देत, तुमची अडचण असू दे, काय म्हणत मजबुरी असू दे, पण तरीही याचा दुष्परिणाम शरीरावर होतोच. कारण जे शिळं अन्न आहे ते भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने 3 प्रकार सांगितलेत अन्नाचे, सात्विक, राजसिक आणि तामसिक. तर हे तामसिक अन्न या प्रकारात येतं, जे शिळं अन्न आहे ते. त्यामुळे शिळं अन्न तुमच्या शरीराला एनर्जी देत नाही, नुसतं पोट भरण्याचं काम करतं, पण त्यातून एनर्जी किंवा प्राणशक्ती तयार होत नाही. त्यामुळे शिळा आहार टाळावा. आणि जे लोक बाहेर राहतात त्यांनी सुद्धा शक्यतो घरगुती जेवणाकडे प्रेफरन्स द्यावा. घरगुती जेवणाला, जिथे घरगुती मेस आहेत, छोट्या प्रमाणात अन्न बनवलं जातं, त्या अन्नाला प्रेफरन्स द्यावं. आणि जे लोक कंपनीतले वर्कर्स आहेत त्यांनी शक्यतो कंपनीत असं लक्ष द्यावं की सोडा घातला जाणार नाही, किंवा मग घरून डबा घेऊन जाणं. कारण तुम्ही व्यवसाय बदलू शकत नाही. मी इंडस्ट्रियल एरियात राहते, त्यामुळे असे वर्कर्स खूप येतात. तर मी त्यांना म्हणते तुम्ही काम नाही बदलू शकत, तुम्हाला 30-35 वर्ष समजा जॉब करायचा आहे, तर मग जेवणात जो आवश्यक आहे तो बदल मात्र तुम्हाला केलाच पाहिजे, कारण तो तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही काय खाताय काय नाही याकडे लक्ष असलं पाहिजे. जर तुमच्या जेवणात सोडा आहे आणि तुम्हाला हे कळतंय, तर तुम्ही ते वर्ज करून घरचं जेवण कसं घेता येईल किंवा आणखी चांगल्या ठिकाणी कसं जेवता येईल हे पाहायला पाहिजे. आता अजून एक विचारायचं आहे, आहार किंवा पचनशक्तीचा डायरेक्टली काही प्रपोर्शन आहे का इम्युनिटीशी, किंवा तो कसा सहसंबंध आहे? म्हणजे पचनशक्ती बिघडली तर त्याचे होणारे परिणाम खूप आहेत. पहिला परिणाम तुम्हाला पोटावर जाणवतो, की पोट बिघडलेलं असतं, अस्वस्थपणा येतो. त्याला एक आयुर्वेदात श्लोक आहे, 4 लक्षणं सांगितलेत. आलस्य, खूप आळस येतो. अपक्ती म्हणजे अपचन, गडबड वाटत राहतं, अस्वस्थ वाटत राहतं. निष्ठीव म्हणजे तोंडात लाळ येत राहते किंवा चिकटपणा असतो, सगळीकडे चिकटपणा असतो. आणि क्लम म्हणजे थकवा असतो सारखा, की काही करण्याची इच्छा होत नाही. अरुची असते, म्हणजे काही आवडत नाही, एक गोष्ट अरुची म्हणजे. आणि दुसरं, कुठली गोष्ट करण्यात सुद्धा इंटरेस्ट राहत नाही जेव्हा पचन बिघडलेलं असतं. आणखी एक याच्यामध्ये सांगितलंय, क्रेविंग्स पण होत राहतात. जेव्हा पचन बिघडतं तेव्हा नेमकं खराब किंवा जंक फूड खाण्याची इच्छा होत राहते. तर नक्की समजून घ्या, क्रेविंग आणि भूक याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. एकदा भूक लागली असं तुम्हाला वाटलं की 2 मिनिटं विचार करा की खरंच भूक लागली आहे का, तुम्हाला पोळी भाजी खावीशी वाटते का, घरचा आहार खावासा वाटतोय का, तर ती भूक आहे. आणि तुम्हाला वडापाव, पिझ्झा
किंवा असं काही जंक फूड आठवतंय का, तर मग ते क्रेविंग असू शकतं. त्यामुळे या दोन गोष्टीत फरक आहे. जेव्हा पचन बिघडतं तेव्हा परिणाम होतो पोटावर, आपल्या पूर्ण शरीरावर, केसांवर, त्वचेवर, अगदी सगळ्या सिस्टीम्सवर होतो. आणि जेव्हा खूप काळ अपचन राहतं तेव्हा अर्थात इम्युनिटी खालावतेच. इम्युनिटी म्हणजे व्याधी प्रतिकार क्षमता. जेव्हा तुमच्या शरीरात प्राणशक्ती भरपूर असते, भरपूर ऊर्जा असते, तेव्हा कुठलेही ऑर्गॅनिझम, जसं आहे की बॅक्टेरियाज आहेत, फंगल इन्फेक्शन्स आहेत, व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, याच्याशी लढण्यासाठी तुमचं शरीर सक्षम असतं. कारण जे काही ट्रान्सफॉर्मेशन अग्नीने केलेलं आहे ते उत्तम घटकांमध्ये परिवर्तित झालेलं असतं. त्यामुळे तुमचं मनोबल उत्तम असतं, शरीरबल उत्तम असतं आणि आत्मबल सुद्धा उत्तम राहतं. इतकी इम्युनिटी चांगली राहते जर पचन चांगलं असेल तर. आता आपण जसं सुरुवातीला बोलताना मध्ये थोडंसं बोलत होतो की पोट फुगणं किंवा गॅसेस होणं, याची काय नेमकी गोष्टी असू शकतात किंवा याची नेमकी काय कारणं असू शकतात का? तर जसं आपण सांगताना पण सांगितलं की अपचन एक भाग झाला आणि पोट फुगणं गॅसेस हे वेगळा भाग होतोय, पण त्याला आपण नेहमी एकत्रच कंबाईन करतो. मग ह्याला थोडंसं डिफरन्शिएट कसं करता येईल? पचनाचाच बाय प्रॉडक्ट आहे गॅसेस होणं किंवा पोट फुगणं. अपचनाचं जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही, जो मलभाग शरीराबाहेर टाकला जायला पाहिजे तो टाकला जात नाही, शरीरात पडून राहतो आणि त्यामध्ये एक सडण्यासारखी प्रक्रिया होते, तेव्हा खूप गॅसेस तयार होतात. ढेकर यायला लागतात, पित्त व्हायला लागतं किंवा पोट फुगतं. जे काही पचत नाही तुमच्या शरीरात त्याचं रूपांतर एकतर चरबीमध्ये होतं, त्यामुळे वजन वाढू शकतं, किंवा शुगरमध्ये होतं, शुगर वाढू शकते, किंवा स्किनवर ते दिसायला लागतं, पिंपल्स यायला लागतात, बेंड यायला लागतात, काहीतरी स्किन खराब व्हायला लागते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये जे काही पचलेलं नाही तो आमदोष दिसायला लागतो. पोटफुगीचं महत्वाचं कारण अर्थात पुन्हा आपण मगाशी पाहिलं की आहारात खूप जास्त वातुळ पदार्थ असणं, ज्यामुळे वात वाढतोय शरीरातला. जसं खूप कोरडे पदार्थ आहेत, बेकरीचे पदार्थ हे कोरडे पदार्थ आहेत, त्यामुळे वात वाढतो शरीरातला. जेवणाच्या आधी प्लेट भरून सॅलड्स खाणं हा सुद्धा कोरडा आहार आहे. त्यात फायबर्स खूप आहेत पण हा कोरडा आहार आहे. आयुर्वेदामध्ये आहाराचे नियम सांगताना म्हटलंय ते आहार अतिरुक्ष नसावा. त्याचे बरेच क्रायटेरिया आहेत की आहार कसा असावा. त्यात एक महत्वाचा शब्द आहे की अतिरुक्ष नसावा आहार. थोडा स्निग्ध असावा, त्यामुळे पोटात लुब्रिकेशन होत राहील, पचन संस्था स्निग्ध राहील. बरेचदा वजन कमी करण्याच्या नावाखाली किंवा डाएटच्या नावाखाली आजकाल लोक खूप सॅलड्स खातात आणि दुसरीकडे काय करतात की तेल तूप अगदी बंद करून टाकतात. हो, बरोबर. माझं वजन वाढेल या भीतीने. पण खरं म्हणजे या दोन्हीचं संतुलन आवश्यक आहे. म्हणजे सॅलड बंद करा असा याचा अर्थ नाही, पण सॅलड किती, कोशिंबीर आपल्या ताटात किती असते तेवढं सॅलड तुम्हाला आवश्यक आहे, साधारण एक वाटीभर. आणि तूप किंवा तेलाचं योग्य प्रमाण हवंच आहे. खूप तेलकट खा असा याचा अर्थ नाही, पण घरचं बनवलेलं तूप किंवा शुद्ध तेल घाण्यावरचं 1-2 चमचे तरी तुमच्या आहारात असायला हवं. त्यामुळे पोट स्निग्ध राहील, वात वाढणार नाही आणि ढेकर येणं किंवा गॅसेस होणं, पोट फुगणं या समस्या होणार नाहीत. आता जसं तुम्ही स्निग्ध बोललात किंवा तेल तूपचं असं होतं, पण बऱ्याचदा असंही जाणवतं की लोक तेल पूर्ण बंद करतात. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये असे खूप सारे कलिग्स आहेत, ते बोलतात नाही आम्ही काही फ्राईड खात नाही, आम्ही काही तळलेलं तेलकट असं खात नाही. मग तो सिग्नल त्यांना कशी येणार आहे किंवा ती कशी जपावी बेसिकली? दरवेळेस तेलकटच खाल्लं पाहिजे असं नाही. मी पण म्हणते की तेलकट खाऊच नका, कारण त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट्स तयार झालेले असतात, पुन्हा पुन्हा एका तेलात तळलेला पदार्थ असतो. त्यामुळे तेलकट खा असा स्निग्धचा अर्थ नाही. स्निग्ध तुम्हाला स्निग्धपणा तुमच्या तिळामधनं सुद्धा स्निग्धपणा मिळतोय. कारळे आहेत, जवस आहेत, या तेलबिया आहेत ज्याच्यातून तेल निघते, शेंगदाणे आहेत, बदाम आहेत, हे सगळे तेलबिया आहेत, यातून स्निग्धता मिळते. दुसरी स्निग्धता तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांमधनं मिळते. दूध आहे, दही आहे, पनीर आहे, ताक आहे आणि तूप आहे. फक्त तूप जे आहे ते घरचं बनवलेलं हवं, हे मात्र नक्की. आणि तुम्हाला दुधाची किंवा तुमच्या घरच्या तुपाची खात्री नसेल तर त्यासाठी सध्या मी एक पर्याय देते पेशंट्सना की शुद्ध बदामाचं घाण्यावर काढलेलं तेल आहे ते तुम्ही तुपाऐवजी वापरा. कारण आजकाल सगळ्यांनाच शुद्ध तूप मिळणं इतकं दुर्मिळ झालेलं आहे. एकतर दुधाची खात्री नाही आणि त्यामुळे तुपाची खात्री नाही. म्हणून मी सगळ्या पेशंट्सना माझा सल्ला देते की रोज तुम्ही 1 चमचा शुद्ध बदामाचं लाकडी घाण्यावर जे काढलेलं तेल आहे ते घेऊ शकता. त्यामुळे पोट स्निग्ध राहतं, वात कमी होतो आणि पचनाला सुद्धा फायदा होतो. आता आपण पचन बोलतो किंवा आहार या विषयावर बोलतो थोडंसं, त्यावेळेस मार्केटमध्ये पण बऱ्याचदा असं होतं की पचन झालं नाहीये, गॅसेस होतात. तर सगळ्यात पहिलं व्हेरी वेल नोन आहे इनो घेतला जातो, नंतर डल्कोफ्लिक्स सारख्या मेडिसिन्स घेतल्या जातात किंवा मग नंतर ॲसिडिटी असेल तर अँटासिड घेतल्या जातात. ह्यांचं सेवन कितपत चांगलं आहे?
बरेचदा आपण ऍड पाहतो ना की चुटकी में ऍसिडिटी गायब. करेक्ट. इन्स्टंटचा जमाना आहे, त्यामुळे सगळ्यांना इन्स्टंट सोल्युशन हवं असतं. पण हे इन्स्टंट सोल्युशन पुढे जाऊन काही ना काही दुष्परिणाम करतं. कारण सोडा हा क्षार आहे आयुर्वेदानुसार. क्षार म्हणजे झीज करणारा. तुम्ही सोडा कधी खडूवर किंवा एखाद्या टाईल्सवर, शहाबाद टाईल्स असायची बघा, त्याच्यावर टाकून बघितलाय का कधी? सोडा टाका आणि थोडंसं पाणी टाका, कसं फसफस होतं. म्हणजे झीज करणारं आहे ही गोष्ट. त्यामुळे हे शरीरात जाऊन पण झीज करतात लॉंग टर्म मध्ये तुमच्या सौम्य अवयवांची, जसं डोळे आहेत, केस आहे, आणि विशेष म्हणजे तुमच्या हाडांमधलं कॅल्शियम आहे, हे त्यामुळे कमी व्हायला लागतं. म्हणजे एकतर अपचनाचा दुष्परिणाम असतोच, ऍसिडिटीचा असतोच, आणि त्यात आणखी एक दुष्परिणाम ओढवून घ्यायचा वारंवार सोडा घेऊन. दुसरा तुम्ही विचारलं की अँटासिड्स. अँटासिड्स घेण्याची सवय इतकी घातक आहे, त्यामुळे सध्या भारतीय पुरुषांमध्ये सुद्धा ऑस्टिओपोरोसिस दिसते. बरेचदा स्त्री पुरुष दोघांनाही ऍसिडिटी झाली की अँटासिड घेण्याची सवय असते. मॅडम आम्ही अमुक तमुक कंपनीचं अँटासिड खिशातच असतं, झाली ऍसिडिटी की घे अँटासिड. रोज वर्षानुवर्ष अँटासिड्स घेणारे जे पेशंट्स आहेत त्यांच्या कॅल्शियम लेवल्स नक्की कमी येतात, त्यांना ऑस्टिओपोरोसिस होतं, हे 100%. अँटासिड्स ही जाता येता गोळ्यांसारखी खाण्याची गोष्ट नाही, ऑन काउंटर घेण्याची गोष्ट नाही. त्यामुळे सोडा, अँटासिड्स या दोन्ही गोष्टी टाळायच्या. डल्कोलॅक्सच्या टॅब्लेट्स आहेत, म्हणजे लॅक्झेटिव्ह औषधं घेण्याची पण बऱ्याच जणांना सवय असते की रोज काहीतरी लॅक्झेटिव्ह घेतल्याशिवाय किंवा खूप गरम पाणी पिल्याशिवाय पोट साफच होत नाही. हे सुद्धा एका दृष्टीनं उदीरण आहे वेगाचं. म्हणजे नैसर्गिक मलप्रवृत्ती व्हायला पाहिजे, ती न झाल्यामुळे तुम्ही काहीतरी औषधं घेऊन त्याला जबरदस्ती प्रवर्तन करताय. याला आयुर्वेदात म्हटलंय वेग उदीरण. यामुळे सुद्धा जी आतड्यांची ताकद आहे ती कमी होत जाते. जर वारंवार असं झालं तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या, कधीतरी घ्या, काही हरकत नाही. पण हे जर वारंवार घेतलं तुम्ही तर त्यामुळे जी इलॅस्टिसिटी आहे किंवा पेरिस्टाल्टिक मुवमेंट ज्या होत असतात आतड्यांच्या, त्यांचा स्पीड खूप जास्त झाल्यामुळे मसल्स वीक होतात आणि अपचन, IBS, नंतर आणखी बरेच विकार ग्रहणीसारखे होऊ शकतात. त्यामुळे मनाने लॅक्झेटिव्ह, अँटासिड्स काहीही घेऊ नये. अपचनाच्या मुळाशी जाऊन त्याचं निवारण करावं. म्हणूनच आपण मगाशी कारणांवर सविस्तर बोललो, कारण बरेचदा कारणच समजून घेतली जात नाही आणि डायरेक्ट काय म्हणायचं सोल्युशनवर उडी मारली जाते. पण आधी तुमचं कारण काय आहे, नेमकं कशामुळे पचन बिघडलंय हे समजून घ्या, ते कारण दूर करा. एखाद्या समजा आता झाडावर आपल्याला काही झाडाची पानं आहेत समजा, आणि किंवा झाडाला फळ यावं म्हणून काही ट्रीटमेंट करायचे, तर आपण वरती वरती पानांवर पाणी फवारून उपयोग नाहीये. खत तुम्ही पानांना नाही देणार आहे, मुळाला देणार आहे. त्याच्यामुळे जे काही आहे ते मुळापासून करण्याची सवय आहे, आणि तो अवेअरनेसच खूप महत्वाचा आहे की काय कारण आहे ते समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासोबत एक मला महत्वाचं विचारायचं आहे, तुम्ही सवयीहून बोललात किंवा लॅक्झेटिव्ह बोललात. आपल्या महाराष्ट्रीयन म्हणा किंवा एक महिला वर्गामध्ये लॅक्झेटिव्ह आहे ते म्हणजे मिशरी लावल्याशिवाय गोष्टी जात नाहीत किंवा मलमूत्राला जाणं होत नाही. आणि आता थोडंसं मॉडर्न मुलांमध्ये म्हणेल की एक आहे की सिगरेट फुकल्याशिवाय किंवा बिडी ओढल्याशिवाय लॅक्झेटिव्ह होत नाही किंवा मलमूत्र होत नाही. अशा सवयी आहेत ज्या त्यांना दिवसेंदिवस चालू आहेत, त्या त्यांना बंद करता येतील का आणि का कराव्यात? हे पचनाच्या संदर्भात आपण बोलतोय. हे तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत, टोबॅको प्रॉडक्ट्स, तंबाखू पण तुरट आणि कडवट चवीची आहे. आणि यांनी पण विबंध म्हणजे एक प्रकारचा संकोच होतो. तुम्ही तुरट चव कुठली, तुरटी कधी तोंडावर ठेवून बघा, किंवा तंबाखू कधी नसेल चाखली तर चाखून बघा. तुरटपणामुळे जिभेला संकोच होतो. तसाच संकोच पोटामध्ये सुद्धा होत जातो वर्षानुवर्ष. तुम्हाला तात्पुरतं जरी त्यामुळे वेग उदीरण किंवा मलप्रवृत्ती होत असली तरी लॉंग टर्म मध्ये हे घातक आहे. म्हणून सरकार ओरडून ओरडून सांगतंय तंबाखूजन्य पदार्थ हानिकारक आहेत. मला तर आश्चर्य वाटतं की सिगरेटच्या पाकिटांवर छापलेली चित्र पाहून सुद्धा लोकांची इच्छा कशी होते तंबाखूजन्य पदार्थ खाण्याची. त्याला कमी करायला हवं हे सगळ्यांना कळत असतं. म्हणजे जरी तुम्हाला ती सवय असेल तरी त्यांनाही माहिती असतं की हे कमी करायला पाहिजे, फक्त कसं हे कळत नाही. त्याला पहिली गोष्ट आहे की अवेअरनेस, आपलं काहीतरी चुकतंय याचा विषयीचा अवेअरनेस, आणि दुसरा निग्रह खूप लागतो. दुसरं कोणीतरी येऊन तुमची ही सवय मोडू शकत नाही, ती निग्रहाने तुम्हालाच मोडावी लागते. आणि त्यासाठी तुम्ही सुरुवातीला जर ही सवय सोडताना काही औषधांची मदत लागली तर डॉक्टरची मदत घेऊ शकता, कधी काउन्सिलिंगची मदत लागली तर मनोविकार तज्ञांची मदत घेऊ शकता. पण हे व्यसन आहे, कुठल्याही बहाण्यासाठी हे व्यसन कंटिन्यू करणं योग्य नाही. आणि आता व्यसन झालं आपलं बोलून, त्याच्यानंतर आपण म्हणत होतो की जनरली ज्यावेळेस पोट फुगतं किंवा गॅसेस होत आहेत, आपले मोशन्स लूज होत आहेत, त्याच्यानंतर असे कुठले आजार होऊ शकतात का? कारण एक दोन जसं होतं बऱ्याचदा की छातीमध्ये थोड्या दिवसांच्या कळा येतात किंवा पोट फुगल्यानंतर जसं तुम्ही मागाशी म्हणाला अस्वस्थ वाटतं, आणि काही काही लोकांना डोकंही खूप दुखतं. मग हे सगळे पोटामुळे होऊ शकतात की त्याला वेगळी कारणं पण असतात?
100% हे पोटामुळे होऊ शकतं. कारण लक्षणांमध्येच आयुर्वेदात सांगितलंय मोह, स्तंभ आणि अंगपीडनम अशी 3 लक्षणं सांगितलीत अपचनाची. मोह म्हणजे चक्कर आल्यासारखं होणं, काही न सुचणं, म्हणजे जे तू म्हणतोयस ना डोकं दुखल्यासारखं होणं, अस्वस्थपणा, याला म्हणतात मोह. क्लॅरिटी नसणं. बरेचदा अपचन जर खूप दिवसांचं असेल तर क्लॅरिटी विचारांमध्ये सुद्धा राहत नाही, याला म्हटलंय मोह. दुसरं लक्षण सांगितलंय स्तंभ, म्हणजे आखडल्यासारखं होणं, सगळे सांधे, अंग, नेहमी हातपाय दुखत राहणं, मान, पाठ सगळीकडे आखडलेपणा असणं. स्टिफनेस ज्याला म्हणतो आपण, लवचिकता जाते शरीराची, हा झाला स्तंभ. आणि तिसरा आहे अंगपीडनम, म्हणजे नेहमी बॉडी एक होत राहणं विनाकारण. त्याला बाकीची कारणं असू शकतात, पण अपचनामुळे अंगपीडनम म्हणजे बॉडी एक होत राहतो, हेडेक होत राहतो आणि ही बाकीची लक्षणं सुद्धा होत राहतात. आता हे आपण आपल्या बाबतीत बोलतोय, पण आता लहान मुलांच्या बाबतीत असं होतं ना की मला नाही मिळालंय म्हणून मला माझ्या मुलांना द्यायचं ते. मग त्याच्यामध्ये आपण जसं जंक फूड म्हणतोय किंवा हे म्हणतो, आणि आत्तापासून आपण त्यांच्या पण अपचन शक्तीवर परिणाम करतोय का, आणि त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? 100% आपल्याला जे मिळालं नाही हे मुलांना द्यावं ही भावना नैसर्गिक आहे, पण ते कुठल्या बाबतीत याचा विवेक सुद्धा जरुरी आहे. की काय मिळालं नाही तर तेव्हा जंक फूड मिळालं नाही म्हणून आपल्या तब्येती अजून चांगल्या आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे की जंक फूड देऊन आपण मुलांचं नुकसान करतोय की लाड करतोय, हे पालकांनीच त्याचा विचार केला पाहिजे. खूप कौतुकाने मुलांच्या डब्यामध्ये रोज कुरकुरे, मॅगी अशा देणाऱ्या पण मी आया पाहते की त्याला ते आवडतच, त्याच्याशिवाय चालतच नाही. पण हे सवय लावली कोणी? माझ्याकडे ना पेशंट्स घेऊन येतात आया की याला काहीतरी समजावून सांगा, हा रोज कुरकुरे खातो किंवा याला रोज काहीतरी बाहेरचं लागतं, विशेषतः कुरकुरे, चिप्स असे खूप आवडतात मुलांना पदार्थ. मी म्हणते त्याला सवय लावली कोणी? त्याचं आकर्षण निर्माण केलं कोणी? त्याला ग्लॅमराईज केलं कोणी? म्हणजे बक्षीस म्हणून हे देण्याची सवय, तू असं काम कर तर तुला मी चॉकलेट देईन, चिप्स देईन, तुझा आवडता पदार्थ देईन, हे त्याच्या मानसिक एखाद्या भावनेशी आपण त्याला ग्लॅमराईज करणं आहे खाणं. इमोशनल इटिंग म्हणतात त्याला. म्हणजे शिक्षा म्हणून किंवा बक्षीस म्हणून एखादा आवडता खाद्यपदार्थ देणं किंवा न देणं, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. वर्तनाचा संबंध खाण्याशी लावणंच लहान मुलांमध्ये चुकीचं आहे की तू हे कर तर तुला हे खायला देईन, ही सवयच चुकीची आहे. त्याच्या आरोग्यासाठी जे आवश्यक आहे तेच त्याला खायला द्यायला पाहिजे. आणि विकतचा, रेडीमेड, पॅकेटमधला कुठलाही फूड आयटम कोणासाठीही आरोग्यासाठी चांगला नाही. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. नक्कीच, म्हणजे त्याच्यात कुठलं तरी प्रिझर्वेटिव्ह असणार आहे, त्याच्यात काहीतरी ॲडेड असणार आहे किंवा ॲडेड शुगर तरी असणार आहे, आणि ते तुम्हाला जितकं छापलंय एक्झॅक्ट त्याच प्रोसेसनी बनवलं नाहीये. कारण आजकाल आपण इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवरही बघतो की पापड कसे तरी बनवले जातात किंवा सोया चंक कसं तरी वेगळ्या बनवलं जाते. मग त्याच्यात लोक उभं राहून बनवतात किंवा कसेही बनवतात, कुठल्याही परिस्थितीत बनवतात, कुठल्या छोट्याशा रूम मध्ये किंवा ह्याच्यात बनवतात. तर ते आहेच. हे झालं हायजीन विषय बरं का, म्हणजे तू हे बोलतोयस ते हायजीन विषय. पण मी तर म्हणेन अगदी हायजीनची काळजी घेऊन सुद्धा ज्या मल्टीनॅशनल कंपन्या असे प्रॉडक्ट्स बनवतात, त्यांचं अगदी पूर्ण जरी छापलेलं असेल तरीही त्यांना तुमची सायकोलॉजी चांगली माहिती आहे की कुठल्या गोष्टींची चटक लागते. जसं मीठ खूप जास्त असलं, टेस्टिंग सॉल्ट किंवा अजिनोमोटो खूप जास्त असलं तर त्याची चटक लागते, पुन्हा पुन्हा त्या गोष्टी खाव्याशा वाटतात. किंवा शुगरी फूड्स आहेत, पुन्हा पुन्हा ते खावंसं वाटतं. म्हणजे त्याची ब्रेनला किंवा तुमच्या मनाला एक सवय होऊन जाते. त्यामुळे खूप शुद्धतेची काळजी घेऊन अगदीच स्टँडर्ड तुम्ही मल्टीनॅशनल कंपन्यांचं रेडीमेड फूड घेतलं तरी ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही, हे पुन्हा एकदा. ओके. आता शुगरवरून मला आठवलं की शुगर आणि पचन यांचा पण काही सहसंबंध आहे का? कारण आजकाल लोक बऱ्याचदा बघतो आपण की शुगर अवॉइड करतायत, पूर्णपणे बंद करतायत साखर हा प्रकार. पण मग त्याच्यानंतर मग त्यांना थोडंसं जाणवतं की कधीतरी नाही, थोडीशी क्रेविंग झाली आणि मग खूप जास्त प्रमाणात साखरही खाल्ली जाते. किंवा कधीतरी असं जाणवतं की नाही, शुगर बंद नाही माझी, पण मग सॉफ्ट ड्रिंक्स वाढतायत किंवा मग ज्याच्यातून शुगर इंटेक होतोय असे पदार्थ वाढले जातात आणि ते इक्वलच होतंय मग परत. मधुर रस जो आहे ना तो जन्मतः सात्म्य सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये. म्हणजे लहानपणापासून आपल्याला गोड आवडतं. पहिली आवडणारी चव जी असते ती मधुर आहे. त्यामुळे पूर्ण बंद करा असं मी म्हणत नाही. ज्यांचा खूप निग्रह आहे त्यांनी पूर्ण बंद करा, पण ज्यांना नाही आहे शक्य त्यांनी पूर्णच एकदम बंद करून नंतर खूप खाण्यापेक्षा संतुलन ठेवा. आयुर्वेद हे संतुलन साधणारं शास्त्र आहे, न अति न कमी. मध्ये बॅलन्स ठेवा. कारण जेव्हा तू जसं म्हणतोयस ना तसं एकदम बंद केलं कुठली गोष्ट की नंतर इतकी इच्छा होते की मग खाऊनच घेऊ आता येऊ दे. मग ते छुप्या पद्धतीने साखर खाण्यापेक्षा तुम्ही लिमिटेड मात्रेत खा, थोडी खा, त्याला दुसरे चांगले ऑप्शन शोधा. तुम्हाला गोड खावंसं वाटतंय तर तुम्ही खजूर खा,
तूप आणि गूळ खा. अगदी पोळी भात हे सुद्धा गोड पदार्थ आहेत. म्हणजे दरवेळेस साखरच खाल्ली पाहिजे असं नाही. जर तुमचा आहार योग्य असेल तर तुमचं क्रेविंग कमी होतं. अनिष्ट म्हणजे अयोग्य गोष्टी खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे पोटभर जेवणं, सावकाश जेवणं, जसं आहार महत्वाचा आहे तसा आहार विधी सुद्धा खूप महत्वाचा आहे. हा एक पॉइंट मला इथे हायलाईट करावासा वाटतोय की पचनामध्ये फक्त आहारच महत्वाचा नाही तर आहार विधी म्हणजे तुम्ही कसं जेवताय खूप महत्वाचं आहे. हे माझा थिसिस आहे एमडीचा याच गोष्टीवर की तन्मना भुंजित, हाऊ टू ईट माइंडफुली, याच्यावरच माझा 300 पानांचा थिसिस आहे. प्लीज सांगा, थोडंसं आम्हाला वाटलं, कारण बऱ्याच असं होतं की माइंडफुल इटिंग बोललं जातं, पण एक्झॅक्टली माइंडफुल इटिंग म्हणजे काय हे माहितीच नसतं बऱ्याच लोकांना. फक्त तो वर्ड ट्रेंडिंग आहे, तो शब्द ट्रेंडिंग म्हणून सगळेच वापरतात. किंवा ती कन्सेप्ट माहित असते पण ती आपण फॉलो करतोय का, आपल्या आयुष्यात आणतोय का, याकडे लक्ष दिलं जात नाही. आजकाल बोलण्याला खूप किंमत आली आहे पण करणं होत नाही, कृती किंवा ते खूप महत्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये आहार विधी विधान नावाचा एक विभाग आहे. त्यामध्ये जेवण कसं केलं पाहिजे यावर खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. आणि त्यात सांगितलंय न अतिद्रुतम, न अतिशीघ्रम, न अल्पन, न जल्पन, न अतिहसन, न वृक्षम. म्हणजे बरेच नियम सांगितलेत. फार बडबड न करता, फार न हसता, फार भरभर नको, फार सावकाश नको, खूप वृक्ष नको, असं जेवण करायला पाहिजे. आणि ते कसं तर शेवटचा त्याच्यात सांगितलंय तन्मना भुंजित आत्मानम अभिसमीक्ष सम्यक. तन्मना म्हणजे काय, तन आणि मन एकाग्र करून जेवण केलं पाहिजे. आणि आत्मानम अभिसमीक्ष म्हणजे स्वतःकडे लक्ष देऊन जेवण केलं पाहिजे. आपलं लक्ष सध्या कुठे असतं जेवताना? बऱ्याच लोकांचं अख्ख्या दुनियेत असतं, किंवा स्क्रीनवर असतं. स्क्रीनवर म्हणजे स्क्रीन काय आणि अख्ख्या दुनियेत काय चाललंय. पण आपल्या ताटात काय आहे, आपल्या तोंडात कुठला घास आहे, त्याचा वास कसा येतोय, त्याची चव कशी लागते, त्याचा स्पर्श कसा आहे, ते गार आहे का गरम आहे, त्याच्यात अनुरस पण असतात जेवणात तुमच्या. म्हणजे एखादा पदार्थ किंचित तुरट असतो आणि नंतर मागून तिखट असतो, एखादा कडवट असतो मागून थोडासा. असं प्रत्येक पदार्थाची वेगळी त्याची स्पेशल चव आहे. एकतर या चवी मेंटेन केल्या जात नाहीत, सगळ्याला सारखाच मसाला टाकला जातो, ग्रेव्ही टाकल्या जातात, त्याला गार्निश केलं जातं आणि सगळ्या भाज्यांची एकसारखी चव करून खाल्ली जाते. हे एकतर. आणि दुसरं, जी काही चव आहे त्याचा अनुभव घेतला जात नाही. त्यामुळे तन्मना भुंजित हे पचनासाठी खूप महत्वाचं वाक्य आहे. नाहीतर तुम्ही सगळं काही हेल्दी खाताय, अगदी मी सांगितलं तसं घरचा आहार आहे, सगळं व्यवस्थित आहे, वेळेवर आहे, सगळं वेळेवर आहे, पण तुमचं जेवणात लक्ष नसेल तर पचन हॅम्पर होणार. आणि हे रिसर्च मधनं प्रूव्ह झालेलं आहे. कारण तुमच्या ब्रेनमध्ये जे काही विचार चालू आहेत त्याचा तुमच्या पचनावर डायरेक्ट इफेक्ट होतोय. जे काही केमिकल, जे काही पाचक स्त्राव सिक्रेट व्हायला पाहिजेत ते तुमच्या विचारानुसार सिक्रेट होत आहेत. त्यामुळे तुम्ही जो विचार करताय तसाच सिक्रिशन शरीरात होतोय आणि त्याचा पचनावर खूप मोठा इफेक्ट होतोय. म्हणून कौतुकाने लहान मुलांना की हा जेवतच नाही मग दे फोन हातात, हा जेवतच नाही बसव टीव्ही समोर, किंवा सगळ्यांनी एकत्र जेवण करायचं पण ते टीव्ही समोर बसून करायचं, या सवयी असतील तर आजच बंद करा. आणि ते खूप छोटं आहे मला वाटतं. म्हणजे फक्त एक बटन बंद करायचे कष्ट घ्यायचे आपल्याला, बाकी सगळं होतंय. आता हे सगळं बोलत असताना मला एक गोष्ट प्रामुख्याने विचारायला आवडेल की बऱ्याच लोकांना या पॉडकास्ट नंतर असं होणार आहे, काय नाही एक गोळी घेतली तरी चालते. म्हणजे हे सगळं ऐकून छान वाटतं त्या लोकांना, पण आमची लाईफस्टाईलच एवढी चेंज किंवा धकाधकीची आहे, आम्हाला असं वाटतं की रोज हे फॉलो करणं जमत नाही, मग एक गोळी घेतली तरी चालतं. पण अशा लोकांना जर आपण सांगितलं की पचनशक्ती बिघडल्यामुळे कुठले मोठे विकार होऊ शकतात किंवा त्याच्यातून काय दुष्परिणाम होत आहेत आणि होतील भविष्यात, तर मे बी त्याच्या भीतीने तरी लोक चेंज करायचा प्रयत्न करतील असं मला वाटतं. लाईफस्टाईल हेक्टिक आहे, हे बरोबर आहे, पण मला असं वाटतं की जगतोय कशासाठी आपण हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आमच्यासारखे डॉक्टर्स रोज असे पेशंट्स बघतात की ज्यांची एकदा गेलेली हेल्थ कुठल्याही उपचारांनी कितीही पैसे घालून परत येणार नसते. अशी मी खूप उदाहरणं सांगू शकते. आणि त्याची सुरुवात बरेच वेळा पचनापासून झालेली असते. तुमचं पचन चांगलं तर आरोग्य चांगलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्यात नावं घ्यायला आपण कितीही आजारांची नावं घेऊ, जसं तुम्हाला बीपी होऊ शकतं, शुगर होऊ शकते, अगदी कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. पण या भीतीपेक्षा मला असं वाटतं की एक मोटिवेशन आवश्यक आहे, जगण्याचं भान आवश्यक आहे की आपण जगतोय कशासाठी, काम करतोय कशासाठी. आणि ज्या तुमची लाईफस्टाईल आहे त्यामध्ये अगदी छोटे मॉडिफिकेशन्स करून सुद्धा तुम्ही जर हेल्दी राहू शकत असाल तर ते कोणाला नकोय. कारण ते नुसतं बोलण्यासाठी नाहीये की हेल्थ इज द बिगेस्ट वेल्थ. हे सगळ्यांनी पुन्हा पुन्हा आठवायला पाहिजे. जेव्हा आजूबाजूला कोणी आजारी होतात
तेव्हाच मग ते रिअलायझेशन येतं, नाही नाही आता आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला पाहिजे. 1 जानेवारी आला की रिअलायझेशन येतं, पण ते मोटिवेशन टिकत नाही. त्यामुळे खरंच सगळ्यांनीच त्या लाईफस्टाईलमध्ये थोडे चेंज करण्याची गरज आहे. आपल्या संगतीमध्ये चेंज करण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूचा जो माहोल असतो तो पण खूप इफेक्ट आपल्यावर करत असतो. सारखं तुमच्यावर जर बंबार्डिंग होतंय खाण्यापिण्याच्या जंक फूडच्या पदार्थांचं, तुम्ही स्क्रीन ओपन केली की तुम्हाला जंक फूड दिसतंय. हा अमुक तमुक एन्जॉय करतोय म्हणजे काय तर जंक फूड खातोय. हे जर ग्लॅमरायझेशन डोक्यात फिट बसलेलं असेल तर मग आहार सुधारत नाही. थोडे दिवस टिकतं, मग परत डाऊन होतं. त्यामुळे सगळ्यांनी मिळून यासाठी काहीतरी सामूहिक प्रयत्न करायला हवेत. जसं तुम्हाला घरी करता येतील, मी म्हणलं तसं घरचं जेवण आहेच, आणि घरी जेवताना शांतपणे जेवणं, जेवणाकडे लक्ष देणं, 2 मिनिटं जेवणापूर्वी शांत बसणं. प्रत्येक धर्मात या पद्धती आहेत पहा. म्हणजे फक्त हिंदूंमध्येच नाही, आपल्याकडे आधी पद्धत होती जेवणाआधी प्रार्थना म्हणायची, पण प्रत्येक धर्मात ती पद्धत आहे. तर मग जेवणापूर्वी अगदी सगळ्यांनी ऑफिसमध्ये तुम्ही बसा, 2 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा आणि मग जेवा. त्यांनीच किती कोलाहल कमी होतो विचारांचा ते बघा, तुमचं जेवणाकडे लक्ष जातंय का ते बघा, क्रेविंग्स कमी होतात ते पहा. अशा छोट्या छोट्या गोष्टी करत राहिलो आपण रोज, तर हे मोटिवेशन टिकून राहील. त्यासाठी कुठल्या भीतीची गरज पडणार नाही असं मला वाटतं. हे खूप छान आहे. आता आपण मला वाटतं एक महत्त्वाचा विषय आहे, पुन्हा एकदा पचन बोललं की ते म्हणजे लंघन, किंवा आत्ता ज्याच्यात आपण नवीन ट्रेंडिंग वर्डमध्ये म्हणू शकतो इंटरमिजिएट फास्टिंग, किंवा फास्टिंग हा खूप ट्रेंडिंग वर्ड आहे. पण मग त्याचं पण प्रमाण कसं असावं आणि कुठल्या पद्धतीने ते करावं? खूप छान शब्द आहे बरं का, लंघन. लंघन म्हणजे लघु या संस्कृत शब्दापासून तयार झालेला शब्द आहे लंघन. म्हणजे शरीरात हलकेपणा आणणारी प्रक्रिया म्हणजे लंघन. लघुता म्हणजे हलकेपणा. ज्या उपक्रमामुळे तुमच्या शरीरात हलकेपणा येतो त्याला म्हणतात लंघन. आणि हे मध्ये मध्ये करणं खूप आवश्यक आहे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये उपवासांची योजना केलेली आहे. चतुर्थी असते, एकादशी असते, कुठला ना कुठला सण महिन्याला येतच असतो आणि ते उपवास असतात. गुरुवार असतो कुणाचा, महाशिवरात्र असते. पण हे उपवास करणं खूप आवश्यक आहे. कारण मी झाडांचं उदाहरण देते बघा तुम्हाला. एखाद्या झाडाला जर खूप जास्त तुम्ही खत पाणी घातलं तर काय होईल? ते झाड खूप चांगलं वाढणार आहे का? ते झाड सडून जाईल. जर त्याला गरज नसेल त्या खताची, त्या पाण्याची, तर ते झाड खराब होईल. तसंच तुमच्या शरीराला मध्ये मध्ये विश्रांती देण्याची गरज आहे, मध्ये मध्ये आहार कमी ठेवण्याची गरज आहे. आणि त्याला जर श्रद्धेची जोड असली, म्हणजे तुम्ही तो उपवास म्हणून केला, कुठल्या तरी श्रद्धेने केला, तर त्याचं मनोबल टिकून राहतं. तुम्ही असं ठरवा की उपाशी राहायचंय मला आज, तर अजिबात नाही राहता येणार. सारखं आठवण येईल की मला हे खायचं, मला ते खायचं, त्याचे आठवण येईल. पण तुम्ही ठरवा की मला काय गुरुवार माझी श्रद्धा आहे अमुक तमुक देवावर, जे कुठलं तुमचं श्रद्धेय दैवत आहे, आणि मला त्या देवतेचा हा वार म्हणून उपवास करायचा आहे, चतुर्थी गणपतीचा उपवास म्हणून करायचा आहे. कुठलीही ती काय म्हणायचं त्याला, एक कन्सेप्च्युअल असू दे, पण त्या श्रद्धेमुळे बळ येतं आणि मग तो उपवास सहजपणे होतो माणसाकडनं. म्हणून आपल्या संस्कृतीत या दोन्हीची योजना केली की उपवास आणि फास्टिंग ते खूप गरजेचं आहे. मी म्हणते सुट्टीच्या दिवशी चीट डे करतात लोक, म्हणजे आठवडाभर खातात आणि पुन्हा सुट्टीच्या दिवशी चीट डे असतो, किंवा डाएट करतात आणि सुट्टीच्या दिवशी चीट डे करून सगळं घालवतात. तर मी म्हणते की सुट्टीच्या दिवशी उलट लंघन करा. सुट्टीच्या दिवशी मी लोकांना सांगते, जर तुम्हाला नाही लाईफस्टाईल मध्ये जमत आहे तर सुट्टीच्या दिवशी अगदी सोपा उपाय करा. आपलं एरंडेल तेल आहे, पूर्वी लहानपणी सगळ्यांनी घेतलेलं असेल, प्रत्येक घरोघरी तेव्हा एरंडेल तेल देण्याची पद्धत होती. तर तुम्हाला शरीर सफाई करायची असेल, थोडक्यात करायची असेल, तर अगदी सोपा उपाय आहे. सुट्टीच्या दिवशी लंघन करायचं, अगदी हलका आहार घ्यायचा आणि सकाळी उपाशी पोटी एक साधारण 10 ml घाण्यावरचं एरंडेल तेल प्यायचं. मी दिलेलं आहे तुम्हाला, आता आमचंच एरंडेल तेल आहे. तर हे 10 ml एरंडेल तेल सकाळी उपाशी पोटी घ्यायचं. 2 ते 3 जुलाब होतात, इतकं फ्रेश वाटतं त्यांनी. आणि नंतर दिवसभर लंघन करायचं, म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी, मुगाचं कढण किंवा मुगाचं सूप, लाह्या, असा हलका आहार घ्यायचा. शरीराचं रिन्युएशन होतं, प्रत्येक सेल तुम्हाला थँक्यू म्हणेल, इतकं भारी वाटतं त्यांनी. इतका मनाचा आणि पचनाचा संबंध आहे. तुम्ही जेव्हा लंघन करता तेव्हा इतका हलकेपणा येतो, तो मनात पण येतो. जेव्हा खूप खाल्लेलं असतं, अपचन असतं, तेव्हा मनावर पण एक प्रकारचं वजन असतं. मन सुद्धा क्लिअरली विचार करू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही लंघन करता तेव्हा इंटरमिटंट फास्टिंग असू दे, उपवास असू दे, काही असू दे, लंघन जेव्हा करता, शरीराला जेव्हा विश्रांती देता, तेव्हा मन सुद्धा हळूहळू सेटल होत जातं. मनातले विचार सुद्धा, त्याचा स्पीड हळूहळू कमी होत जातो. आणि हे सध्या मला वाटतं सगळ्यांना आवश्यक आहे. कारण नुसतं शरीराचे विकार नाहीत, मनात पण खूप गर्दी झालेली असते. ती स्वतःच्या कामांची असू दे, बाहेरून आलेली असू दे, स्क्रीनमुळे झालेली असू दे, कंपॅरिझन आहे, कॉम्पिटिशन आहे, टार्गेट आहे, अँझायटी आहे. ही गर्दी तुम्हाला कमी करायची असेल तर शरीराला, मनाला आठवड्यातून एकदा विश्रांती द्या. सुट्टीच्या दिवशी हलका आहार घ्या. आता आपण जसं की कारणं बघितली, त्याच्यानंतर लक्षणंही बघितली, त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला आहारामध्ये उपायही सांगितले,
तरी मला जाणून घ्यायला आवडेल की असे काही संभ्रम आहेत का जे खूप म्हणजे आपण म्हणतो ना मनावर खूप बिंबवले आणि ते चुकीचे आहेत आयुर्वेदानुसार आणि पचनसंस्थेला ते घातक ठरतात आणि लोक ते फॉलो करतात. असे काही माझ्या प्रॅक्टिसमध्ये आढळणारे नेहमी आढळणारे असे काही उदाहरणं सांगते. बऱ्याचदा पेशंट्सना असा एक गैरसमज असतो की भरपूर पाणी पिणं, मी मगाशी म्हटलं तसं, की त्यामुळे पोट साफ होतं आणि पचन चांगलं होतं. हा गैरसमज आहे. भरपूर पाणी योग्य नाही. जेवढी तुम्हाला तहान आहे तेवढं योग्य आहे. दुसरा गैरसमज की रोज त्रिफळा किंवा काही ना काही चूर्ण घेणं, हा एक गैरसमज आहे. की बरेचदा मीठ असलेल्या चूर्णांची सवय लागते. खूप फेमस चूर्ण आहेत काही काही, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मीठ असतं. त्या मिठाचा सुद्धा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे पचन सुधारण्यासाठी मनानेच रोज चूर्ण घेणं किंवा कुठली औषधं अतिरेकी प्रमाणात घेणं हे सुद्धा चूक आहे. कोरोनामधलं एक उदाहरण आहे की कोरोनामध्ये खूप काढे घेतले पेशंट्सने विचार न करता स्वतःच्या प्रकृतीचा, आणि जर पित्ताची प्रकृती असेल, उन्हाळा असेल, तर असे उष्ण काढे घेऊन त्याचा दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे घरगुती उपायांच्या नावाखाली आपल्या प्रकृतीचा विचार न करता पचन सुधारण्यासाठी उलटसुलट प्रकार करू नये. आपली प्रकृती तपासून घ्यावी आणि त्यानुसार योग्य तो सल्ला घ्यावा, डॉक्टरांकडे जाऊन घ्यावा. बरेचदा घर बसल्याच सगळं हवं असतं पेशंट्सना, निदान पण रेडीमेड, युट्यूबकडनं निदान पण आणि उपचार पण, मग डॉक्टरांची गरजच काय. तर जर खूप तक्रार असेल, जुनी असेल, तर डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि मला वाटतं आपण जसं म्हणतो तसं अन्न राजमार्ग आहे, तसं तुमच्या हेल्थसाठी राजमार्ग डॉक्टरच आहेत. म्हणजे तुमची हेल्थ तुम्ही नाही डायग्नोसिस करू शकत. तुम्ही फक्त लक्षणं सांगू शकता किंवा कारणं सांगू शकता की काय होतंय आणि काय बदलतंय, पण त्याच्यावर काय उपचार हवेत किंवा कुठल्या गोष्टी त्याच्यावर चेंज करायला हव्यात ते डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करू शकतील नक्कीच. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी बोललो, तर आता आयुर्वेदानुसार याच्यावर उपचार काय काय असू शकतात ते सांगितलं तर आवडेल. म्हणजे उपचारांमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आहे शमन आणि दुसरं आहे शोधन. शमन म्हणजे आपण ती गोष्ट सेटल करतो, त्याला म्हणतात शमन. आणि जेव्हा ती गोष्ट खूप दोष शरीरात साचलेत ते बाहेर काढून टाकायचे, त्याला आपण म्हणतो शोधन. तर शमन या कॅटेगरीमध्ये येणारे उपचार म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, अपचन असेल तर सकाळी जिरा किंवा ओवा किंवा बडीशोप यांचा काढा घेऊन दिवसाची सुरुवात करणं. त्यासाठी तुम्ही एक सुंदर काढा सांगते तुम्हाला. एक ग्लास पाण्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा टाकायचा, थोडं आलं टाकायचं खिसून, उन्हाळा असेल तर सुंठ वापरायची आल्याच्या ऐवजी, थोडी धणेपूड किंवा धणे भरडून टाकायचे आणि थोडासा गूळ टाकायचा. तुम्ही आवडत असेल तर गवती चहा, कधी तुळस, कधी पुदिना, असं अल्टरनेट घेऊ शकता. हा हर्बल टी जर रोज घेतला, जे अवेलेबल आहेत त्या औषधांचा, तर पचन खूप सुंदर सुधारायला मदत होते, बॉडी डिटॉक्स होते, अग्निदीपन होतं, पाचन व्हायला मदत होते. तर हा हर्बल टी झाला एक, तो तुम्ही सगळेजण घेऊ शकता. म्हणजे तुमची पचनशक्ती चांगली नसेल तरी आणि असेल तर ती आणखी सुधारण्यासाठी सुद्धा हर्बल टी खूप उपयोगी आहेत. काढा किंवा हर्बल टी म्हणतो. नंतर दुसरा उपाय आहे की एरंडेल तेल घेणं. ते आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा सगळ्यांनी घ्यायलाच हवं. कारण जे दोष शरीरात साचून राहिलेत त्यांची कधीतरी शुद्धी व्हायला हवी. तिसरं आहे काही पाचक चूर्ण असतात, पाचक औषधं किंवा चूर्ण असतात. तसं आमचंही एक पाचक चूर्ण आहेच. हे तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता. जसं ओवा, सैंधव आणि बडीशोप यांची पावडर करून तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा जेवणानंतर पुन्हा याचा काढा घेऊ शकता, तांबूल खाऊ शकता. हे सगळे उपचारच आहेत. हे झाले शमन उपचार. आणि शोधन म्हणजे पंचकर्म आहेत. पंचकर्मांमध्ये जर खूप जुनाट तक्रार असेल, खूप शरीरात दोष साचलेले असतील, त्यामुळे तुम्हाला काही ना काही विकार झाले असतील, तर ते बाहेर काढूनच टाकायला हवेत. त्याला शमन करून उपयोग नाही. मग ही योग्य अवस्था ओळखून डॉक्टर्स त्यानुसार तुमच्या शरीराला आवश्यक असं वमन म्हणजे उलटीचं औषध कधी देतात, कधी विरेचन देतात, जुलाबाचं औषध, किंवा कधी बस्ती म्हणजे एनिमा दिले जातात. पण मी पेशंट्सना नेहमी सांगत असते की कुठलाही आजार ताणू नका, खेचू नका. जर तो जुना व्हायच्या आधीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य ते निराकरण करून घेतलं तर पुढचं तुमचं जीवन सुखद होईल. त्यामुळे योग्य वेळी पंचकर्म करून घ्या, अनुभवी वैद्यांकडनं करून घ्या. त्यातही आजकाल मी एक पाहते की पंचकर्माच्या नावाखाली उठसूट कोणीही काहीही सल्ले देतं आणि ते फॉलो केले जातात की 7 दिवसात सगळी पंचकर्म, 7 दिवसात बॉडी डिटॉक्स. अशा फॅन्सी नावांच्या मागे न लागता ज्यांचा अनुभव आहे, ज्यांना शरीरशास्त्राचं ज्ञान आहे, अशाच डॉक्टर्सकडनं पंचकर्म करा. त्याचे अमेझिंग आहेत रिझल्ट्स. मी तर म्हणेन स्वस्थ असेल त्या व्यक्तींनी सुद्धा वर्षातून एकदा, आणि ज्यांना काही विकार आहेत त्यांनी वर्षातून 2दा पंचकर्म करायलाच हवं. आता या पंचकर्मासोबत उपचारांमध्ये ना बऱ्याच असं होतं, इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग गोष्टी येतात आणि लोक ते
बिनधास्त फॉलो करा. ब्लाइंडली. हां, जसं आता डिटॉक्स तुम्ही शब्द वापरला, तर एक डिटॉक्स ड्रिंक खूप फेमस असतात. काकडी, गाजर घालून पाणी बनवतात आणि मग ते दिवस-दिवस घेतात. तर ते कितपत चांगलं आहे एक. आणि व्यायाम प्रकारांमध्ये पण आम्ही बघतो. Instagramवर येतं की 2 पायांवरच बसा किंवा मलमूत्राला जाण्याच्या आधी सकाळी एक पूर्ण जगभर पाणी प्या आणि मग जा किंवा त्याच्यानंतर तुम्ही कुठलेतरी वेगवेगळे आसन्स दाखवले जातात आणि तसं करा. मग याच्यामध्ये तुम्ही जर क्लॅरिटी देऊ शकला तर आवडेल. आसनांचा खूप सुंदर उपयोग होतो पचन सुधारण्यासाठी. उलट मगाशी आपला विहाराच्या याच्यात बोलायचा राहिला हा मुद्दा, की विहारामध्ये व्यायाम येतो आणि झोप येते. तर वेळेवर झोपणं उठणं हे पचनासाठी आवश्यक आहेच. आणि दुसरी गोष्ट आवश्यक आहे ती व्यायाम. तर व्यायाम हा प्रत्येकच स्वस्थ व्यक्तीने, रुग्ण व्यक्तीने केलाच पाहिजे. तो तुमच्या लाईफस्टाईलनुसार, तुमच्या वयानुसार वेगवेगळा असू शकतो. ज्यांना पचनाचे त्रास आहेत त्यांनी योगासनं केली तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. जसं मालासन आहे, ताडासन आहे, काही स्ट्रेचिंग्स आहेत. त्यांनी पोटातल्या सगळ्या ग्लँड्सना खूप छान स्ट्रेच मिळतो एक. खूप छान त्यांचं सिक्रेशन सुधारायला मदत होते. त्यामुळे योगासनांनी पचन सुधारतं हे 100%. तो तुमच्या जीवनशैलीचाच एक भाग असायला हवा. फक्त त्याच्या आधी जे खूप पाणी पिऊन जे तू म्हणालास तसं क्वचित केलं जातं. त्या काही यौगिक क्रिया असतात, त्याला शंख प्रक्षालन असं म्हणतात. त्या काही रोज करण्याच्या गोष्टी नाहीत. तुम्ही 8 दिवसातनं 15 दिवसातनं पाणी पिऊन नंतर 2 पायावर बसून चालणे, काही आसनं करणे, याचा पोट साफ होण्यासाठी फायदा होतो. पण ह्या कधीतरी करण्याच्या क्रिया आहेत, योग्य मार्गदर्शनाखाली करण्याच्या क्रिया आहेत. नाहीतर एखाद्याला IBS आहे समजा, इरिटेबल बावेल सिंड्रोम आहे आणि त्याने अशी क्रिया केली तर त्याला आणखी त्रास होईल. त्यामुळे नक्की वैयक्तिक मार्गदर्शन घ्या. काही त्रास नसेल तर थोड्या प्रमाणात करून पहा आणि नंतर हे उपाय मध्ये मध्ये तुमच्या जीवनशैलीत त्याचा अंतर्भाव करा. व्यायामाला अगदीच हरकत नाही. दुसरी गोष्ट विचारली ती डिटॉक्स ड्रिंकची. तर डिटॉक्स ड्रिंक्समध्ये सुद्धा तुमची प्रकृती आणि ऋतू यांचा विचार करून घ्या. प्रत्येकाला एक गोष्ट जी एकाला लागू पडली तशीच दुसऱ्याला लागू पडेल असं नाही. कारण त्याच्यात आयुर्वेदामध्ये 10 फॅक्टर सांगितलेले आहेत. दुष्य म्हणजे तुमच्या शरीरात काय बिघडलंय, तुमच्या शरीरात कुठला दोष आहे. देश म्हणजे तुम्ही कुठल्या प्रदेशात राहत आहात. काल म्हणजे कुठला ऋतू आहे. वय, प्रकृती, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला एखादी गोष्ट लागू होईल की नाही हे खूप कस्टमाइज सायन्स आहे. आपल्या शरीराची जाणीव खूप सूक्ष्म स्तरावर आपल्याला व्हायला पाहिजे. तेव्हा मग आपण हे काय म्हणायचं उपाय करू शकतो आणि त्याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी चांगला अभ्यास पाहिजे. कोणीतरी करतंय, कोणीतरी दाखवतंय, त्याला फायदा झाला म्हणून मी केलं तर त्याचं नेहमीच फायदा होईल असं नाही, नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जपून. नक्कीच. किंवा नुसतंच ट्रेंडच्या मागे न जाता किंवा छान दिसतं डोळ्यांना म्हणून त्याच्या मागे न जाता आपल्याला काय सूट होतं हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर स्मिता मॅम, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप बेसिक पासून तुम्ही गोष्टी सजेस्ट केल्या किंवा सांगितल्या. कारण बऱ्याचदा असं जनरली खूप होतं की पोट बिघडतं, गोळी घेतली जाते आणि दुर्लक्ष करून आपल्या कामाला लागतं. मग त्याच्यावर इतकं डिटेल माणूस नाही लक्ष देत किंवा बऱ्याच असं माहिती असतं की जंक फूड खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्रास होणार आहे, पण ते खाल्लं जातं. त्याच्यावर तो अवॉइड नाही. आणि मला वाटतं तुमच्याकडून ते आलं ना की सोनाराने कान टोचल्यावर माणूस थोडंसं सुधारतं किंवा नाही ते दुखत नाही. तर तसं होईल सगळ्या प्रेक्षकांना आणि इथून पुढे तरी आपण आपल्या आरोग्याची आणि आपल्या पचनशक्तीची किंवा आपल्या अग्नीची काळजी घेऊयात. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हालाही पचना रिलेटेड किंवा ओव्हरऑल आहार रिलेटेड काही प्रश्न असतील तर तेही विचारायला विसरू नका. सो दॅट पुढच्या एपिसोडमध्ये आपण ते कव्हर करूयात. आणि सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर चॅनलला लाईक आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.